समजून घेऊया सायन्समधील महत्त्वाचे शब्द जी तुम्हाला नेहमी उपयोगी पडतील. सायन्स डिक्शनरी पार्ट 14. बुश. बुश म्हणजे झुडूप. ट्रीज अँड बुशेस आर टाइप्स ऑफ प्लांट्स. झाडे आणि झुडपे हे वनस्पतींचे प्रकार आहेत. कॅनोपी. कॅनोपी म्हणजे छत किंवा छतासारखे काही. बिग ट्रीज आर अल्सो कॅनोपी. मोठी झाडेही छत आहेत. केपेबल. केपेबल म्हणजे सक्षम किंवा समर्थ. ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम केपेबल ऑफ रिप्रोडक्शन. जीवनाच्या एका विशिष्ट टप्प्यावर जिवंत प्राणी पुनरुत्पादन करण्यास सक्षम होतात. कार्बन. कार्बन हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. कार्बन इज अ केमिकल एलिमेंट विथ द सिम्बॉल C अँड ॲटॉमिक नंबर 6. कार्बन हा एक रासायनिक घटक आहे ज्याचे चिन्ह C आणि अणुक्रमांक 6 आहे. केअरफुली. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. ऑब्झर्व ऑल प्लांट्स केअरफुली. सर्व वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. कॅरी. कॅरी म्हणजे वाहून नेणे, पार पाडणे किंवा समावेश करणे. मशीन कॅरी आउट मेनी प्रोसेसेस फॉर कम्प्लिटिंग अ टास्क. मशीन एखादे काम पूर्ण करण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडते. कॉज. कॉज म्हणजे कारण, निमित्त, मूळ किंवा हेतू. हीट इज द कॉज ऑफ द चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस. पदार्थाची स्थिती बदलण्याचे कारण उष्णता आहे. सेलिब्रेट. सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे किंवा प्रशंसा करणे. 28 फेब्रुवारी इज सेलिब्रेटेड ॲज नॅशनल सायन्स डे. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सर्टन. सर्टन म्हणजे काहीसा किंवा निश्चित. ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. प्राणी काहीशा कालावधीसाठीच वाढतात. कमिलियन. कमिलियन म्हणजे गिरगिट. हा एक रंग बदलू शकणारा सरडा आहे. कमिलियन इज अ रेप्टाईल. गिरगिट हा सरपटणारा प्राणी आहे. कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्ये. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. सजीवांची वैशिष्ट्ये. केमिकल. केमिकल म्हणजे रासायनिक द्रव्य. जसे केमिकल चेंज म्हणजे रासायनिक बदल. केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा. चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. तुमच्या छातीवर तुमचा हात ठेवा. क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक हरितगृहातील वायू आहे जो ओझोन गॅसच्या लेअरला धोकादायक ठरत आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन इज अ ग्रीन हाऊस गॅसेस. क्लोरोफ्लोरोकार्बन हा हरितगृह वायू आहे. क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. जसे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स वनस्पतींचे वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स प्राण्यांचे वर्गीकरण. कोल. कोल म्हणजे कोळसा. बाजूच्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे. कोल इज अ कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स. कोळसा हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. कलोकेसिया. कलोकेसिया ही एक वनस्पती आहे की ज्याच्या पानामुळे खाज येते. इथे बाजूला पिक्चरमध्ये त्या वनस्पतीची पानं दाखवलेली आहेत. कलोकेसिया लीव्ज कॉज इचिंग. कलोकेसियाच्या पानांमुळे खाज सुटते. कंबशन. कंबशन म्हणजे ज्वलन. ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर कंबशन. ज्वलनासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. कॉम्पोनेंट. कॉम्पोनेंट म्हणजे घटक किंवा अवयव. ऑब्झर्व द व्हेरियस कॉम्पोनेंट्स ऑफ द सराउंडिंग्स.
सभोवतालच्या विविध घटकांचे निरीक्षण करा. कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, जसे प्लांट कन्झर्वेशन म्हणजे वनस्पती संवर्धन, वॉटर कन्झर्वेशन म्हणजे जल संवर्धन,